तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारी तुम्हाला माहिती आहे का असं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे रायगडला. आता वाजले आहेत किती वाजले आता 1:10 झाले आहेत आणि 1:30 वाजता ट्रेन आहे आमची. आम्ही इकडनं माणगावला जाणार आधी आणि माणगाववरनं मग पुढे रायगड एस टीचा प्रवास असेल. तर माझ्यासोबत माझे मित्र आहेत. इथे बघा, हा विराज, हा वेदांत आणि हा श्रीकांत. हा मेन माणूस आहे. आम्हाला हा घेऊन चाललाय. जय भवानी. काहीच मित्रांनो पनवेलला पोचलो आताच. इकडनं ट्रेन आहे. ट्रेन पकडू माणगावला. ट्रेन आलो भेटूया. ट्रेन आले मित्रांनो. गर्दी पण आहे. तर मित्रांनो आता उतरलो जस्ट माणगावला. बघा दिसत असेल. माणगावला उतरलो आता जस्ट. बघा आणि थंडी वाजते. थंडी खूप आहे, खूप थंडी आहे. माझा आवाज तर तुम्ही बघा. याने स्वेटर घातलं, याने काय आणलं नाही, असं झालं. थंडी लागते. आता इकडनं रिक्षाने जायचं ना. रिक्षाने जाऊ. रिक्षा बघा. मंगलवरती बेकार थंडी आहे, बेकार. जय जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. चादर बरे व्हिडिओ काढतोय तू. हे बघा, खूप 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 थंडी आहे, खूप मरणाची थंडी आहे. चाललो रिक्षात नाही बघा. हे बघा, चादर घेऊन आम्ही बसलो. थंडी वाजते. थोडं पुढे जाऊन तुम्हाला भेटतो. व्ह्यू बघा समस्या झालं. खूप जमायला होतं, खूप जास्त. 2 पिल्ला आमच्या मागे राहिले. हळूहळू चालतो आम्ही पुढे. आमचा प्रवास चालू आहे. मित्रांनो अर्ध्यापेक्षा थोडा कमी चाललेला. 30%, 30-40% एवढं चढलेलो आहे. अजून खूप काही बाकी आहे. अजून खूप चढायचं, पण लय दमलो. रायगड पण महाराजांचं मनात एवढं प्रेम आहे तर आम्ही चढणार. आता नॉनस्टॉप चढलो, थांबलो ना आम्ही एकदा. थोडं पुढे जाऊन थांबतो. आमचे मागून नाही जाऊन टाकणं. आमचं मागून 2 फिल्डर येतात अजून. त्यामधले एक खूप जमलेलं आहे. आणि वरनं आम्ही काय खाल्लं नाही. उपाशीपोटी महाराजांचं दर्शन करायचं ठरवलेलं आहे. एक पॉईंट आहे, तिथून आम्ही जातो. चालतो अजून चढायचं. तुम्हाला टकमक टोक दाखवतो. आमच्या इकडनं दिसतंय. टकमक टोक. तर थोड्या वेळानं आम्ही जेव्हा रेस्ट घेऊ तेव्हा भेटतो. अर्धा आम्ही गट्टा पार केला आहे. तिथे महार दरवाजा मी ऑलमोस्ट पोचायला आलो.
हां वेदर वेदर आणि माझा आवाजावरून समजा थांब थकलं नॉनस्टॉप चाललं आहे म्हणून इकडनं तिथं जायचं इकडनं हा तिथं जायचं आलो अर्धा रस्त्यावर आलो जरा रेस्ट महादेव महादेव जय शिवाजी टकमक टोक इथे आपल्याला आधी वर जायचं वर हे हत्ती तलाव पाणी थोडंसं आहे की खूप दम लागला मित्रांनो म्हणजे खूप पुरा भिजलोय मी पण लवकर चढलो दम लागतो तरी पण लवकर चढायला होतं हळूहळू ऑलमोस्ट चढायला आलं तुम्हाला व्ह्यू दाखवतो नेचर हा बघा पुढे विराज आहे अजून दोघं जण मागेच आहे दमलोय विराज सांग किती दमलो सांग सगळ्यात जमले आम्ही पण फायनली आम्ही आता पोचणार आहोत वरती महाराजांचं दर्शन करायला आधी फ्रेश होऊ मग दर्शन करू मग पूर्ण गड तुम्हाला दाखवतो फिरतो आम्ही आणि अजून एक हिडन प्लेस आहे ती पण तुम्हाला दाखवतो खूप लांब आहे पण जाणार आम्ही ज्याचं नाव आम्ही रिव्हील नाही करू शकत हां थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला तर आता पुढे भेटतो जरा ती पण जरा चढतो थोडंफार ऑलमोस्ट थोडं बाकी आहे 10% मग आलं तिथे पाण्याची व्यवस्था केलेली आहे मस्त पाणी पाहिजे इकडनं घेऊ शकतो विराज बुटा घालतो थोडं लिंबू पाणी प्यायला थांबलो लिंबू पाणी पिऊन भेटतं तुम्हाला मित्रांनो फायनली पोचलो आहे रायगडवर जस्ट आमचे 2 पिल्लं आलेले होते मागे जातात हा बघा एक आहे हा एक हा माझ्यासोबत होता हा मागून आला अजून एक कुठे वेदांत कुठे वेदांत तो इकडे वाचतोय आता दर्शन करू आणि याची फुल फाटली आहे फुल दमलेला फुल आम्ही दमलो पण आम्ही चढवतो हा हळूहळू येतोय आणि हे बघा जय महादेव महादेव आता आम्ही आलोय राज दरबारात राजवाडा जस्ट म्हणून दाखवतो राजवाडा आतमध्ये जातो पाया पडतो
हा राजवाडा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि इकडे राणीची महिला आहेत. इथे 7 राणी 7 राण्यांच्या महिला आहेत. दिस इज कॉल बाजारपेठ. याला बाजारपेठ म्हणतात. किती बाजार होते टोटल? दुकानं 44 होते. 44 दुकानं होते त्या जमान्यात. आता पण आहे. तर आता आम्ही चाललो स्वराज मंदिरात. इकडे शंकराचं मंदिर आहे ते दाखवतो तुम्हाला. त्याचं बाहेरून म्हणजे असं तयार केले जसं मस्जिद वाटते ती बाहेरून, पण आतून शंकराचं मंदिर. खूप दमले सकाळपासून उपाशी. एक काकडी खाल्लेली आहे. थोड्या वेळाने आता कौशल येतं. 11:30चा त्यांनी टायमिंग दिलेला पण अजून तो आलेला नाही आहे. त्याचा फोन आलाच नाही, मला माहीत नाही का. त्याला बोललो की येतात फोन कर, बट तो आय थिंक सो रोपेमध्ये अडकलाय. हा बोलतो ट्रॅफिक लागले का. कॅमेरा एवढं त्यासाठी आणलं. लाजला विचारा, लाजून मेला. पोचलो आम्ही जस्ट जगदीश्वर दाखवतो बाहेर ना कसं. मस्जिदासारखं दिसतंय का बट आतमध्ये मित्रांनो आता आम्ही चाललो वाघ दरवाजा बघायला. खूप खाली आहे. आता जस्ट एवढासा ट्रॅक करून आलो. इकडनं असं वर असं आलो असं. आता अजून खाली जायचं आणि तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो तो बघता बघा. खूप भारी व्ह्यू आहे इकडनं. पुरी सह्याद्री दिसते म्हणजे पुरी सह्याद्री. एक नंबर भारी व्ह्यू. आम्ही सगळेच चाललो आहे. खूप खाली आहे, खूप अवघड रस्ता आहे. जर तुम्ही येत असेल तर जरा जपून या. रोडच बोलतोय बघा, अशी ट्रॅकिंग आहे बघा. खाली जातो. मित्रांनो खूप अवघड वाटे. खूप परत सामान्य दिसलं दाखवतो. अशी वाट आहे इकडनं अशी वर येते. अशी झिगझॅग्समध्ये अशी आहे. खूप अवघड आहे बघा. इकडनं खाली तर आरामात या. इकडे येत असेल तर मला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू
आता आम्ही आलो वाघ दरवाजाला. मस्त परत करून आलोय बघा. व्ह्यू एक नंबर आहे. तर मित्रांनो आता आम्ही जातोय भवानी मंदिरकडे. भवानी कडा नाव आहे इथं. तर खूप लांब आहे. 3-4 किलोमीटर आहे ना. 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. बघू आता एवढं फिरलोय, अजून एकदा फिरू. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे. त्याच्या ऑपोजिट साईडला, मागच्या साईडला कोणाला विचारलं तुम्ही इझिली येऊ शकता. हां आणि आम्ही तिघं चाललो. विराज, वेदांत आणि मी. आमचा जो एक पार्टनर आहे तो थांबला तिकडेच आमच्या बॅगेची रखवाली करतोय. तो ॲक्च्युली दमला आहे खूप, पण तो कंटाळला म्हणून नाही आला. तर आम्हीच चाललो आहे. तुम्हाला दाखवतो का हळूहळू रोड. पुढे भेटू. मित्रांनो आम्ही आता थांबलो आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. कसा व्ह्यू त्याचा व्ह्यू खूपच चांगला आहे. तुम्ही बघा एकदा. कॅमेरात असेल सांगता येत नाही. पुरी सह्याद्री आहे, सगळं डोंगर आहे इकडनं तिथपर्यंत पुढे. असं खूप भारी वाटतं आणि हवा पण खूप मस्त येते. तुम्ही नक्की विजिट करा. नक्की या. हे जगदीश्वराचं मंदिर आहे. इकडनं उलटा ऑपोजिट मागच्या बाजूने सीधा पायवाट आहे. असं यायचं. पुढे जाऊया. तर मित्रांनो आता पोचलो आहे सेकंड टप्प्यावर. भवानी कडा प्लेटवर दिसतंय. भवानी कडा. इकडनं आम्हाला खाली जायचं आहे. खाली करत ट्रेक आहे. जायचं आहे. इकडे एक जगदीश्वराचं मंदिर एकदम छोटंसं मला तिकडे. आणि आम्ही इथे आलो कडला. तुम्हाला पण असं नक्की या. हिडन प्लेस बोलू शकतो त्याला. चालू करतो आम्ही उतरायला. हळूहळू बॅरिगेट्स पण लावलेले आहेत. आधी बॅरिगेट्स नव्हते, आता बॅरिगेट्स पण आहे. तर उतरताना एवढं भीती नसणार. आरामात उतरू शकतो आपण. तुम्ही होतो तेव्हा होते का? हो होते. लहानपणी होतो ना, मी लहानपणी आलेलो ना बघा हे बघण्यासाठी खूपच चांगलं आहे. खूपच तो विषय वेगळा. बघा तिकडे ते डोंगर तिकडे डोंगरच आहेत. खूप भारी आणि हवा पण खूप मस्त आहे. चला अशा प्रकारे वाट आहे. विराज हो चालले आमचे. आरामात विराज. नेचर आहे ते असं आहे भाई. खूपच भारी. खूप केअरफुली जावं लागतं. खूप रिस्की. तर मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही. जस्ट पोचू आताच. समोरच आहे. तुम्हाला दाखवतो. जास्त नाही, हार्डली तिकडनं भवानी पॉईंटवरनं खाली हार्डली 5 मिनटं पण नाही तुम्हाला यायला लागेल. खाली 5 मिनटं आलं तुम्हाला दिसेल भवानी मंदिर. दाखवतो.
हे बघा हे आहे भवानी मंदिर. भवानी माते की जय. असं आहे. खूप भारी. अजून एक फिल्टर आला आमचा. भवानी माते की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. मित्रांनो आता आम्ही निघतोय. नक्की विजिट करा. खूप भारी प्लेस आहे. रायगडला आले असेल तर नक्की बघा. चला. तर मित्रांनो आता आम्ही गड उतरायला चालू केलं आहे. जस्ट खूप दमलेले आहेत आणि झोपा काढलेला. तब्येती थोडी खराब झाली. सर्दी झाली विचारायला. आमची एसटी भेटणार की नाही असं आम्हाला वाटत नाही. लेट झालेलं आहे आम्हाला खूप. खूप लेट झालं आहे आम्हाला 3ला गड सोडायचं होतं. आम्ही 5:15ला सोडतोय. खूप लेट झालेलं आहे. खूप एसटी नाही तर मग वांदी होते. 7:30ची ट्रेनसुद्धा आमची. बॅक टू मुंबई. लवकर मुंबईला जायचं. सगळं होतं. आता चालू करतो गड उतरायला. खाली भेटतो तेव्हा ब्लॉग आपण एंड करूया. तेव्हा खाली भेटूया.